तू त्याला तुझ्यासोबत घेऊन जा, ती तुझीच आहे. विक्रम, तू काय बोलतोयस? अरे आता काळ बदललाय. माझं लग्न झालंय. समाजात मी तिला कोणतं स्थान देऊ? मायकल, समाजात 2 लग्न होतात, पण 2 आत्मे एकत्र होणे हे दुर्मिळ असतं. तू तिला तुझा आधार दे. माझ्या या जाण्यानंतर तिचं या जगात कोणीच नसेल. तिने माझे पाप निमूटपणे सहन केले. आता तिला तिचं सुख जगू दे. हीच या मानणाऱ्याची शेवटची इच्छा. निघून गेला पुन्हा एकदा स्वतःच सांगून. माझं आयुष्य नेहमी त्याने त्याच्या मर्जीने ठरवलं. आधी मला मिळवण्यासाठी कारस्थान, घरच्यांना पैशाचा आमिष, तुला गाव सोडावं लागलं आणि आज म्हणतो तू निघून जा मायकल सोबत. म्हणजे मी काय आहे? हवं तेव्हा जवळ घ्यायचं आणि नको वाटलं की दूर ढकलायचं. तुला माहित आहे का मायकल, मी अजूनही इथे येते या खंडहरात. इथे माझं पूर्ण आयुष्य पुरलेलं आहे. इथे आल्यावर जुन्या आठवणी मला जगायला बळ देतात. तू पहिल्यांदा इथे मला पूजा नाही तर माझे स्वप्न म्हणला होतास. आज जर मला माहित असतं तू इथे असशील तर कदाचित मी आली नसते. एवढी वाईट नाही रे मी. जोवर जगेल फक्त विक्रमची बायको म्हणून जगेल. त्याने जे काही केलं त्याची फळं त्याला मिळतायत कदाचित. अशा अवस्थेत मी त्याला एकटी सोडू शकत नाही. तो आजारी आहे, मरणाच्या उंबऱ्या उभा आहे. त्याची साथ सोडणं म्हणजे माझ्या स्त्रीतत्वाचा अपमान होईल. तुझं मी ते तुला परत मिळवायला आलो नव्हतो. मी फक्त पाहायला आलो होतो त्या मुलीला, जिच्यासाठी मी सगळं गमावलं होतं. पण सुरुवातीला विक्रमला आणि तुला सोबत बघितलं तेव्हा खूप त्रास झाला होता. असं वाटलं होतं सगळं संपवून टाकावं. त्या रात्री मी खूप रडत होतो, रागात नाही तर माझ्या अपुरेपणावर. कारण त्याच्याकडे पैसा होता आणि माझ्याकडे फक्त प्रेम. पण आज तुला पाहिलं आणि समजलं, मी हरलो नव्हतो. माझं प्रेम हरलं नव्हतं. तुझं निष्ठेत जिवंत आहे. तू म्हणालीस ना तू खेळणं नाहीस. होय पूजा, तू खेळणं नाहीस. तू तर ती स्त्री आहेस जी स्वतःच्या वेदनावर मात करून दुसऱ्याच्या आयुष्याला आधार देते. कधी कधी वाटतं देवाने आपल्याला भेटवलं फक्त वेगळं करण्यासाठीच. आपलं प्रेम अजूनही जिवंत आहे या खंडारासारखं. भीती पडल्या पण आठवणी अजूनही जिवंत आहेत. खंडरही कधी कधी मंदिरापेक्षा पवित्र असतात पूजा, कारण तिथे स्वार्थ नसतो, फक्त आठवणी असतात. विक्रम शरीराने नाही तर मनाने पण खचलेला आहे. त्याला असं वाटतंय तो गेल्यानंतर तू पुन्हा एकटे पडशील. पण ऐक, आता विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. तू त्याला शहरात घेऊन ये. मी आहे तुझ्यासोबत नेहमी, एक मित्र म्हणून. आपल्यातलं प्रेम तुटलं असेल पण आपली मैत्री अजूनही जिवंत आहे.
धन्यवाद मायकल, आज तू माझ्या मनावरचं ओझं हलकं केलंस. हॅलो, अहो कुठे? इथंच आहे गावात. अहो किती दिवस झाले, गावाच्या आठवणीत एवढे रमले काय? आपल्याला एक बायको पण आहे आणि ती तुमच्याशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही, माहिती आहे ना? चला निघा बरं माग. बरं ठीक आहे, आजच निघतो मी. हो या, वाट पाहते. जे आहे सोबतीला तेच तुझे आहे. बाकी सर्व जगाचा आभास हवा आहे. नको धावू मागे या मृगजळाच्या वेळा. जे हातामध्ये तुझ्या तेच सत्य आहे. जे हातामध्ये तुझ्या तेच सत्य आहे. जे आहे सोबतीला तेच तुझे आहे. बाकी सर्व जगाचा आभास हवा आहे. आशेच्या या जाळ्यात गुंतला हा जीव. आशेच्या या जाळ्यात गुंतला हा जीव. सुखाच्या शोधामध्ये हरवली जाणीव. आज जो श्वास आहे तोच तुझा सोबती. उद्याच्या चिंतेमध्ये कशालाही भीती. जे लाभले नशिबे त्यातच सुख पाहे. जे आहे सोबतीला ते
हेच तुझे आहे. बाकी सर्व जगाचा आभास हा आहे. रंग हे मायेचे क्षणभंगुर खेळ सारे. रंग हे मायेचे क्षणभंगुर खेळ सारे. येतील जातील वारे जसे वाहे. तुटला रे जो धागा तो नियतीचा खेळ. नको रे जोडू त्याला संपली रे ती वेळ. देवाची ती ओढ मनात जपून राहे. जे